म्हणणं असेल, परंतु आपण एकदम इराणची बाजू घेऊ शकत नाही. आपले इराणबरोबर संबंध चांगले आहेतच आहे, परंतु इराणपेक्षा अमेरिकेबरोबर आपले संबंध जास्त अजून चांगले आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून अमेरिकेला नाराज एकदम करणं योग्य होणार नाही. आणि त्यामुळं भारताने काय कुणाची अमेरिकेची बाजू घेतली किंवा इराणची बाजू घेतली असं नाही आहे. पण युद्ध होऊ नये, शांती राहावी ही भूमिका मात्र नरेंद्र मोदी यांनी मांडलेली आहे. आणि US इंडो डील जो मध्यंतरी झाला तो 45 लाख करोडचा डील आहे. त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे, छोट्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे अपोजिशनने किती विरोध केला असला तरी सुद्धा US बरोबर आपले अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या काळापासून, काँग्रेस ज्यावेळेला काँग्रेसची सरकार होती त्यावेळेला सुद्धा अमेरिकेसोबत आपले संबंध चांगले होते. आपले रशियासोबत संबंध अत्यंत चांगले आहेत, इस्रायल बरोबर संबंध अत्यंत चांगले आहेत आणि इराण बरोबर सुद्धा कसलाही वाद आपला नाही. पण म्हणून मला असं वाटतं की आम्ही कुणाची बाजू घेण्याचा विषय नाही, पण युद्ध थांबलं पाहिजे. आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे, आम्हाला शांती हवी आहे. त्याप्रमाणे लवकर मला वाटतं की दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज होईल अशी अपेक्षा आहे. छोटासा प्रश्न आहे की आपल्याला भाजपनं तिसऱ्यांदा खासदारकी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन. पण तुम्ही अशी काय जादू करता की मोदी शहा तुम्हाला तुमची खासदारकी वारंवार देतात, पण अनुभव पक्षात असा आहे की तुमच्या पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र उपस्थित राहतात. फक्त एकदा 6 महिन्या काळासाठी तुम्हाला तुमच्या पक्षाला राज्यात मंत्रीपद मिळालं, पण तुम्हाला महामंडळ मिळत नाही, विधान परिषद मिळत नाही, महायुतीत तुम्हाला जागा वाटपात स्थान मिळत नाही, कार्यकर्ता मात्र उपेक्षित राहतो. आठवले साहेबांना मात्र राज्यसभा आणि मंत्रीपद मिळतं. अशी काय जादू करतात? नाही, जादू माझी हे आहे की माझी जादू जी आहे ती माझ्याकडे जादू अजिबात नाही. कारण मी नाही साधू, मग कशाच्या माझ्याकडे जादू. त्यामुळे जादू माझ्याकडे नाही. पण माझ्याबद्दल नरेंद्र मोदींना अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रेम आहे. मी संसदेमध्ये आणि देशभरामध्ये नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा लोकांसमोर मांडत असतो. आणि त्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांना माहित आहे की आपल्या मंत्रिमंडळामध्ये आठवले असले पाहिजे. जर माझी राज्यसभा आता कट झाली असती तर मी काय मजाने मी असं म्हणालो की काही लोक म्हणत होते की माझी राज्यसभा होणार आहे कट, तर मी काल म्हणणार होतो की त्याला मी बोललो हट. तर ठीक आहे, तर राज्यविषय नाही आहे, पण आपल्या राज्यामध्ये अजून काही मिळत नाही गोष्ट खरी आहे. माझ्या ज्या कार्यकर्त्यांमुळं मी दिल्लीमध्ये पोहोचलेलो आहे, ज्यांना संधी मिळाली पाहिजे या मतातच मी आहे. पण मित्रपक्षांकडून तेवढं सहकार्य मिळत नाही. पण या वेळेला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाला एक MLC देण्याचं मान्य केलेलं आहे, 1 किंवा 2 महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि काही ठिकाणी एक 30-40 लोकांना जर संधी मिळाली आपल्या सदस्य पदावरती, तर अनेक कार्यकर्त्यांना संधी देता येऊ शकेल. त्यामुळे यावेळेला मात्र सत्तेमध्ये आम्हाला भागीदारी मिळेल अशी अपेक्षा आहे. पण RPIला जागा मिळत नाही ती गोष्ट खरी आहे. आणि त्याचं कारण सुद्धा आम्ही शोधणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही सुद्धा आता आमचा पक्ष सर्व जाती धर्मांचा बनवला पाहिजे, सगळ्या जातीच्या कार्यकर्त्यांना सोबत आणलं पाहिजे आणि आपापल्या भागामध्ये आपली ताकद वाढवली पाहिजे. जर मित्रपक्षांनी जागा दिल्या नाही तर स्वतःच्या बळावर जागा लढवून काय जागा निवडून आणल्या पाहिजे, अशी तयारी आम्हाला भविष्य काळामध्ये करावी लागेल. पण मित्रपक्षाकडून यावेळेला काय संधी आम्हाला महापालिकेमध्ये तशी मिळाली नाही. पण पुण्यामध्ये मात्र आमचा डेप्युटी मेयर केलेला आहे. आणि जर मुंबईमध्ये आम्हाला काय 1-8-10 जागा मिळाल्या असत्या तर बरं झालं असतं. पण आम्हाला मुंबईमध्ये एकही जागा मिळाली नाही. पण त्याबद्दल आमची नाराजी होती. पण आता देवेंद्रजींनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, त्याप्रमाणे सत्तेची भागीदारी त्यांनी द्यावी आणि अनेक कार्यकर्त्यांना, शेकडो कार्यकर्त्यांना त्यामध्ये सामावून घेता येऊ शकेल. यात एक असा प्रश्न आहे की मुंबई महापालिकेत आपल्या पक्षातर्फे जवळपास 25 ते 27 उमेदवार रिंगणात होते.
स्वतंत्रपणे तुम्ही एबी फॉर्म दिले होते उमेदवारांना आणि ते सगळे रिंगणात होते. असं असताना महायुतीच्या प्रचाराच्या व्यासपीठावर आपण दिसत होतात. नाही आता ते असं कसं काय? नाही महायुतीच्या प्रचारामध्ये म्हणजे एकतर असं होतं की जागा आम्हाला एकही न सोडल्यामुळं आम्ही जवळजवळ 39 ठिकाणी फॉर्म भरले होते आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला बोलवलं, त्यांच्याबरोबर आमच्याशी थोडी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये एमएलसी महामंडळ आणि काही गोष्टी देण्यास त्यांनी मान्य केलेलं आहे आणि वेगळं लढून काय या ठिकाणी निवडून येणं थोडं अशक्य आहे. त्यामुळं मग शेवटी चर्चेमध्ये असं ठरलं की देवेंद्र फडणवीस आम्हाला म्हणाले तर 10-12 जागा लढत असाल तर बघा, जर आपल्या आमच्याकडे कार्यकर्ते भरपूर असल्यामुळे आम्हाला अडचण झाली. एकनाथ शिंदेच्या बरोबर आमची चर्चा शेवटपर्यंत चालली आणि आरपीआयला 5-6 जागा सोडण्याची आमची तयारी होती, पण ते काही शक्य झालं नाही असं त्यांनी सांगितलं. आणि जर आपले कार्यकर्ते लढण्यासाठी उत्सुक असतील तर 10-12 जागा लढा असं ते म्हणाले होते मैत्रीपूर्ण, म्हणून आम्ही त्या लढलो. पण त्या ठिकाणी काही मतं आम्हाला मिळाली नाहीत, कारण आम्ही सगळे कार्यकर्ते इकडे आपल्या बीजेपी आणि महायुतीचा प्रचार करत होते. त्यामुळं आमची ताकद खाली आहे, पण आम्हाला काही मतं तशी मिळाली नाही. पण ठीक आहे.